नमस्कार, मी अक्षताज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी मटणाचा रस्सा भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। व्हिडिओला आपण स्टार्ट करणारच आहोत। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। इथे मी आता अर्धा किलो मटण घेतलेला आहे, ते मी आता कुकर मध्ये टाकून घेत आहे। त्यात मी आता छोटा अर्धा चम्मच हळद टाकतेय। त्याचबरोबर आता मी त्यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे। थोडी मी फोडणीसाठी पेस्ट ठेवणार आहे। आता छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता याला कुकरवर 4 ते 5 मिनिटे असेच वाफेवर शिजवून घेणार आहे। त्यावर एक झाकण ठेवत आहे मी आता। आपली 5 मिनिटे झालेली आहेत। आता मी यात गरम पाणी ऍड करणार आहे। आणि थोडंसं मीठ। कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। शिट्ट्या काढून घेऊया, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। इथे मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनी लगेच आपल्याला त्यात थोडेसे धने टाकायचे आहेत। हे पहा, मी इथे धने टाकलेले आहे। यालाही छान परतून घ्यायचं आहे। खोबरं आणि धने आपले परतलेले आहेत, आपण काढून घेऊयात। आता त्यातच आपण कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीही आपण परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो हे बघा छान सॉफ्ट झालेले आहेत। हे पण आपण डिश मध्ये काढून घेऊयात आणि याला आता एकत्र बारीक वाटून घ्यायचे आहे। आपलं मटण शिजले का चेक करून घेऊयात। मटण शिजलेलं आहे, मी चेक करून घेतलेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे मी तेल टाकत आहे। नॉनव्हेज आहे त्यामुळे तेल थोडं जास्त लागणारच। आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे। मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी थोडीशी पेस्ट साईडला काढलेली आहे। यात आपण जे खोबरं आणि धने कांदा टोमॅटोचं वाटण केलं होतं ते मी यात ऍड करत आहे। याला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। हे बघा, आपला मसाल्यांचा कलर चेंज झालेला आहे आणि तेल पण सुटत आलेलं आहे याला। हे बघा, तेल सुटत आहे। आपण यात आता काळा मसाला टाकूया। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल, लाल चटणी किंवा काळा मसाला किंवा आणखीन कुठला मसाला, तो तुम्ही यात ऍड करू शकता। आता मी यात मटन मसाला टाकत आहे। त्यासोबतच मी थोडंसं गरम पाणी यात ऍड करत आहे। गरम पाणी याच्यासाठी ऍड करते कारण ते तेल खूप छान सुटतं याच्यामुळे। आता हे झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला असंच वाट बघायची आहे।
तुम्ही पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। मी आता यात लगेचच मटण ॲड करत आहे। मी आधी फक्त मटण ॲड करते कारण मी याचं सूप मटण 2 मिनिट मसाल्यामध्ये शिजल्यानंतरच ॲड करणार आहे। छान 1-2 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे। आता मी यात मटणचा रस्सा ॲड करत आहे। थोडंसं मीठ ॲड करत आहे। थोडंसं मीठ मी स्टार्टिंगला ॲड केलं होतं आणि थोडंसं मीठ मी आता ॲड करत आहे। मीठ तुम्ही चेक करूनच ॲड करा। याला आपण 10 ते 15 मिनिट स्लो फ्लेमवर आणखी थोडा वेळ असंच ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि टेक्स्चरही छान येतो, तसेच रंगही सुरेख येतो। हे पहा, आपली मटण रस्सा भाजी बनून रेडी आहे। दिसायला किती मस्त दिसत आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा।